लोकसभेला तिकीट कापलं आणि त्या अचानक गायब झाल्या। कुठेही प्रचारात त्या दिसत नव्हत्या, त्यामुळे त्या राजकीय संन्यास घेणार की काय अशा चर्चा रंगल्या। पण आता थेट देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना मोठी जबाबदारी दिली आणि प्रमोद महाजनांच्या लेकीने पुन्हा एकदा मैदानात एंट्री केली आहे। पूनम महाजन यांच्या राजकीय पुनरागमनाची ही इनिंग नेमकी कशी असणार आहे जाणून घेऊयात थोडक्यात। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाचा चेहरा अचानक गायब झाला होता। भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि मुंबईच्या माजी खासदार पूनम महाजन या राजकीय पटलावरून काहीशा अलिप्त झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती। सलग 2 वेळा उत्तर मध्य मुंबईचं खासदारपद भूषवूनही पक्षाने ऐनवेळी त्यांचं तिकीट कापलं आणि त्यांच्या जागी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली। या निर्णयामुळे पूनम महाजन प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती। ही नाराजी इतकी तीव्र होती की उज्ज्वल निकम यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला तेव्हाही पूनम महाजन तिथे उपस्थित नव्हत्या। एवढंच नाही तर भाजपच्या प्रचारातही त्या कुठेही दिसल्या नाहीत। त्यामुळे पूनम महाजन आता राजकारणात सक्रिय राहणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात होते। मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालाय। पूनम महाजन यांनी पुन्हा एकदा पक्षात सक्रिय सहभाग नोंदवत जोरदार कमबॅक केलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूनम महाजन यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे। वसई विरार हा पट्टा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो। अशा ठिकाणी प्रभारी म्हणून काम करणं ही सोपी गोष्ट नाही। मात्र पक्षाने दिलेली ही जबाबदारी स्वीकारत पूनम महाजन यांनी वसईत जाऊन जोरदार भाषणही केलंय। त्यांच्या या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून त्या पुन्हा एकदा जोमाने कामाला लागल्याचं दिसतंय। यावेळी बोलताना पूनम महाजन यांनी आपल्या मनातील भावना अतिशय मोजक्या शब्दात व्यक्त केल्यात। त्या म्हणाल्यात की पक्षाने सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडायची एवढाच विचार करून मी पुन्हा सक्रिय झाले। त्यांच्या या वाक्यातून त्यांची पक्षाप्रती असलेली आपली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। राजकारणात चढ उतार येतच असतात, कधी तिकीट मिळतं तर कधी नाकारलं जातं, पण खचून न जाता काम करत राहणं हाच खरा राजकारणी असल्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिलाय। पूनम महाजन यांचं हे पुनरागमन भाजपसाठी किती फायदेशीर ठरेल आणि वसई विरारच्या निवडणुकीत त्या पक्षाला यश मिळवून देऊ शकतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पण एक मात्र नक्की, प्रमोद महाजनांचा वारसा सांगणाऱ्या या नेत्या सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीत, हेच त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलंय। तुम्हाला पूनम महाजन यांच्या या पुनरागमनाबद्दल काय वाटतं? पक्षाने त्यांना दिलेली वागणूक आणि आता मिळालेली त्यांना ही नवी जबाबदारी यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही राजकीय घडामोड सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।